श्री स्वामी समर्थ. अधिक महिन्यात संपण्या अगोदर शेवटच्या मंगळवारी किंवा शुक्रवारी आपल्या कुलस्वामींची ओटी भरायला विसरू नका. आपल्या कुलस्वामींचा मान सन्मान हा झालाच पाहिजे. कुलस्वामिनीची सेवा ही वाया जात नाही. देवाची कृपा आपल्या घरावर कुटुंबावर राहणं फार गरजेचं आहे. आपले आईवडील आपला जसं सांभाळ करतात तसं आपलं कुलस्वामिनी कुलदैवत आपलं आईवडील असतात. आणि प्रत्येकजण तुम्हाला सांगतं की कुलस्वामींची पूजा करा. कुलस्वामिनी ही संपूर्ण वंशाची शक्ती असते. कुलस्वामिनी ही साधारण देवी नाही, तर आपल्या कुळाची रक्षण करती देवी आहे. ती आपलं पालनपोषण करणारी देवी आहे. दिव्य शक्ती भरलेली आहे. ज्या ठिकाणी कुलस्वामींचा आशीर्वाद ज्या घरात असतो त्या घरात कधी काही कमी पडत नाही. सगळं भरलेलं राहतं. धन सुख समृद्धी शांती राहते. कुलस्वामीने आपल्या भक्तांवर नजर ठेवते. वाईट शक्तीपासून वाचवते. वेळेवर संकेत देते. ओढणाऱ्या गोष्टी ती सांगत असते. तर ओटी कशी भरायची? एक नऊवारी साडी घ्या, एक वाटी तांदूळ ठेवा आणि नारळ, वेणी, शृंगार बांगड्या, जोडे, मंगळसूत्र, कुंकू, हळद, काजळ, हळकुंड, बदाम, काजू, सुपारी आणि एक फळ ठेवायचे. तांबूल विडा म्हणजे विड्याचं विडा आणि 21 रुपये ठेवा आणि आपल्या छातीजवळ ठेवायचे. आणि मग देवीच्या चरणात ती ओटी ठेवायची.